आज न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्याबरोबर सेलिब्रिटी अँकर म्हणून आलेले आहेत अभिनेत्री वीणा जामकर. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. विशेषतः मित्रा या त्यांच्या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. वीणा, सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. मित्रा या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. कसं वाटतं एक राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा मिळतो आपल्या शॉर्ट फिल्मला तेव्हा? नक्कीच खूपच भारी वाटतं. राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे डायरेक्टली केंद्र सरकारने तुमच्या कामाचं कौतुक केलेलं असतं आणि तुम्हाला त्याची पावती दिलेली असते. आणि राष्ट्रीय पुरस्काराचं एकूणच लोकांमध्ये समाजामध्ये असलेलं एक त्याला एक वेगळंच ग्लॅमर आहे. म्हणजे ते तसं ग्लॅमरस पुरस्कार नाहीये, पण त्या नावालाच एक इतकं मोठं ग्लॅमर आहे, वजन आहे की इतके अभिनंदनाचे फोन आणि इतक्या शुभेच्छा लोकांच्या आल्यात. तर खूप छान वाटलं. आणि विशेषतः मित्राचा जो विषय आहे ना तो पाहता ह्या फिल्मला महाराष्ट्र केंद्र सरकारने पुरस्कार दिल्यामुळे उलट मला वाटतं याचं महत्व जास्त वाढलं आणि अशा पद्धतीच्या वेगळ्या भूमिका करायला मला जास्त हुरूप किंवा प्रोत्साहन मिळालं. नक्की, जसं तू म्हणाले की मित्राचा विषय खूप वेगळा आहे, नेमका हा विषय काय आहे या मित्राबद्दल थोडक्यात सांगशील? थोडक्यात म्हणायचं एका ओळीमध्ये तर समलिंगी संबंधांवर हा सिनेमा आहे. पण तरी सुद्धा असं म्हटलं की उगाच आपल्याला असं वाटतं की याच्यात काहीतरी काहीतरी सनसनाटी आहे का किंवा लक्षवेधक, असं काहीही नाहीये. मुळात ही फिल्म आहे 1947 सालातली. विजय तेंडुलकरांच्या मित्राची गोष्ट या नाटकावर आणि कथेवर आधारित हा सिनेमा आहे. रवी जाधवनी याचं दिग्दर्शन केलंय आणि 1947 सालाच्या बॅकड्रॉपवर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ही फिल्म बनली आहे. मराठीमध्ये पहिल्यांदा एकतर समलिंगी संबंधांवर, त्यात ही 26 मिनिटाची शॉर्ट फिल्म ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. आणि एक मुलगी जिला कळतंय की आपण इतर मुलींसारख्या नाही आहोत, आपण वेगळे आहोत आणि हे स्वतःमध्ये असलेलं वेगळे पण तिला मान्य करण्यासाठी तिची चाललेली तडफड, तिची घुसमट आणि तिचा होणारी बंडखोरी समाजाविरोधात किंवा स्वतःच्याच विरोधात राहतात, ह्या तिच्या घुसमटीबद्दल ही फिल्म बोलते. त्यामुळे उगाच समलिंगी संबंध आहेत म्हणजे काहीतरी शारीरिक संबंध आहेत का किंवा त्या पद्धतीचे काही सीन्स आहेत का, असं काहीही कॉन्ट्रोवर्शियल आम्हाला करायचं नव्हतं. रादर तो मुद्दाच नाहीये है ना. ते तर क्लिअर आहे की ते समलिंगी आहेत म्हणजे काय आहेत ते, पण तो प्रवास कसा आहे त्या मुलीचा, ती कुठल्या त्या वेगवेगळ्या आंदोलनांमधनं जाते आणि तिला काय वाटतं जेव्हा ती स्वतःला म्हणते की मी मुलगी दिसते पण मला आवडत नाही मी मुलगी आहे. हे म्हणजे मला हे जेव्हा कळलं आपण ही भूमिका करायचे तेव्हाच धक्का बसला. कारण आपल्याला नेहमीच आवडत असतो आपण खूप छान दिसतोय, आपण खूप सुंदर मुलगी आहोत, याचा प्रत्येकीला अभिमान असतो किंवा छान वाटतं. आणि तेच एका मुलीला वाटतं की मला नाही आवडत मी मुलगी आहे. हे वेगळं आहे ना, खरोखरच वेगळं. आणि म्हटलं तर एक खरोखरच मेसेज गिव्हिंग अशी ही शॉर्ट फिल्म आहे. वीणा, नेहमी तुझ्या भूमिका काहीशा वेगळ्या असतात आणि एक वेगळी ओळख आहे तुझ्याबद्दल की व्यक्तिरेखेशी समरस असतेस, त्या व्यक्तिरेखेचा पूर्ण अभ्यास तू करतेस आणि म्हणूनच प्रेक्षकांना आणि आम्हालाही उत्सुकता आहे की तुझे पुढचे प्रोजेक्ट्स काय आहेत. हा, अजून एक खूप वेगळी फिल्म मी केलेली आहे जिचं नाव आहे लालबागची राणी. अच्छा. नावातनच कळत असेल की लालबागची राणी हे सिनेमाचं नाव आहे. आणि या सिनेमाबद्दल मी आत्ताच काही सांगणार नाही, अजून खूप वेळ आहे आणि खूप काही घटना आहे त्याच्यामध्ये. पण एका ओळीत सांगेन की माझी पहिली विनोदी भूमिका. हा, मी आतापर्यंत कधीच सिरियस पद्धतीच्या फिल्म जास्त केल्यात किंवा सामाजिक किंवा काही कौटुंबिक, पण कॉमेडी मी कधीच केलेली नव्हती. लालबागची राणी ही माझी पहिली विनोदी भूमिका आहे. आणि मला वाटतं की नक्कीच खात्री आतापर्यंत ज्यांनी बघितले ते पोट धरून असतात, तर नक्कीच प्रेक्षक माझे हितचिंतक मला विनोदी भूमिकेत सुद्धा पाहू इच्छितील आणि आवडेल सुद्धा. नक्की. आणखीन एक छोटासा प्रश्न, तू अनेक भूमिका केलेल्या आहेस पण आज तुला एक वेगळी भूमिका पार पाडावी लागलेली आहे, तर हा अनुभव कसा होता? हा, तुमचा जॉब खूप कठीण आहे. मला खूप मजा आली. विशेषतः ब्लेझर आणि हे घालून बसल्यामुळे मला आपोआप वाटलं, पण दिसताना जितकं सोपं वाटतं तितकं हे सोपं नाहीये. कारण तुमच्या स्क्रीनवर इतके डायलॉग्स आणि तुमच्या बातम्या येत असतात आणि त्या भराभर वाचायच्या, शिवाय त्या मूडनी कठीण काम आहे. आणि मला तुमचेच आभार मानायचे की छान वाटलं मला आणि मला नोकरी मिळाली तर बघा. नक्की, आम्हालाही अशी सहकारी असेल तर फार आनंद होईल. पण तू इथं आलीस आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यास. मित्रासाठी तुला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि लालबागच्या राणीसाठी सुद्धा खूप खूप ऑल द बेस्ट. आणि इथं आल्यावर आमच्याशी जी चर्चा केलेली आहेस त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. थँक्यू हिमाली, थँक्यू झी 24 तास. याबरोबरच या बुलेटिनमध्ये आज इथं थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.